विद्यार्थ्यांनो, सर्वांना जय येशू. आजच्या धर्मशिक्षणाची सुरुवात आपण एक गीत गाऊन सुरुवात करूया. देवाचे प्रेम आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. देवाचे प्रेम आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. जय देवा 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 जय देवा. देवाची कृपा आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. देवाची कृपा आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. जय देवा 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 जय देवा. पितानी पुत्रानी पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. विद्यार्थ्यांनो, आज आपण 12वा धडा शिकूया. सर्व उत्कृष्ट आज्ञा. सर्व उत्कृष्ट आज्ञा. तर प्रभू येशू आपल्याला काय शिकवितात आता आपण ऐकूया. येशू आपल्या क्रूस मरण्याच्या पूर्वी आपल्या शिष्याबरोबर पास्का सण साजरा केला. पास्का भोजनाच्या वेळी येशूने शिष्यांना एक नवीन आज्ञा दिली. ती प्रेमाची आज्ञा होती. येशू आपल्या जीवनात जी शिकवण दिली होती ती म्हणजे प्रेमाची आज्ञा. येशूने पित्याद्वारे जुन्या करारातील जनतेला दिलेल्या 10 आज्ञाची व्याख्या आणि त्याची पूर्णता केल्यानंतर त्यांच्या पूर्णत्वाच्या स्वरूपात प्रेमाची आज्ञा दिली. मी तुम्हास नवीन आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. हे आपण बघत आहोत संत योहान शुभवर्तमान अध्याय 13:34 मध्ये. आता आपण बघूया आज्ञेचा सारांश. आज्ञेचा सारांश. आज्ञेचा सारांश म्हणजे प्रेम आहे. प्रेमाद्वारे मानवी जीवनाला मार्गदर्शन मिळते. हे या आज्ञेतून प्रकट होते. येशूने शिकविले की परमेश्वरावर प्रेम करणे सर्वात पहिली आणि महत्त्वपूर्ण आज्ञा आहे आणि दुसरी आज्ञा बंधुप्रेम पहिली आज्ञासारखे महत्त्वपूर्ण आहे. प्रेमरूपी नाण्याचे 2 बाजू आहेत. परमेश्वरावर प्रेम आणि बंधुप्रेम. परमेश्वरावर प्रेम आणि बंधूवर प्रेम. आता आपण बघूया परमेश्वरावर प्रेम. परमेश्वरावर प्रेम. प्रेम स्वरूप परमेश्वरावर प्रेम करणे निसर्गाचा अधिकार आणि कर्तव्य आहे. प्रेमाच्या पूर्णत्वामुळेच परमेश्वराने आपली रचना केली. तोच परमेश्वर आपला देखरेख आणि संरक्षण करतो. परमेश्वरावर प्रेम करण्यास आणि त्यास आबा पिता म्हणून हाक मारण्यास येशू आम्हाला योग्य बनवितो. आपण परमेश्वरावर कसे प्रेम केले पाहिजे हे येशूने आपल्यास दाखविले आहे. आपल्या जीवनात परमेश्वराला प्रथम स्थान देत त्याच्या आज्ञेचे पालन करीत त्यास आराधना आणि कृतज्ञता अर्पण करीत आणि बंधुप्रेमाचे कार्य करीत आपण परमेश्वरावरील आपले प्रेम प्रकट केले पाहिजे. कळले मुलांनो? आता आपण बघूया भातृप्रेमाबद्दल. भातृप्रेम. जर कोणी असे म्हणत असेल की मी परमेश्वरावर प्रेम करतो आणि आपल्या भावाचा द्वेष करतो तर तो खोटारडा आहे. जर तो आपल्या भावावर ज्यास तो पाहतो प्रेम करीत नाही तर तो परमेश्वरावर ज्यास त्यांनी कधीच पाहिले नाही प्रेम करू शकतच नाही. म्हणून आपणास
ख्रिस्ताकडून आदेश मिळाला की जो परमेश्वरावर प्रेम करतो त्यांनी आपल्या भावावरही प्रेम केले पाहिजे. हे आपण बघतो आहोत योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 20 ते 21 मध्ये. ख्रिस्तीय जीवनाच्या मूळ सिद्धांत भातृप्रेम आहे. मानवासाठी स्वजीवन समर्पित करीत येशूने परमेश्वराप्रती आपले प्रेम प्रकट केले. चांगल्या शमरोनीच्या दृष्टांतातून येशूने हेच शिकविले. हे आपण बघतो आहोत लूक शुभवर्तमान अध्याय 10 25 ते 37 मध्ये. कळले मुलांनो? जो प्रेम आणि करुणेस पात्र आहे त्याला एक ख्रिस्तीय व्यक्ती पाहून न पाहिल्यासारखे वागू शकत नाही. प्रत्येक ख्रिस्तियास हे लक्षात असायला पाहिजे की सर्व मानवजाती ही परमेश्वराची लेकरे आहेत आणि सर्वांवर प्रेम करणे आणि सेवा करणे आपले कर्तव्य आहे. कार्याद्वारे आपण भातृप्रेम प्रकट केले पाहिजे. प्रत्येक ख्रिस्तियाच्या जीवनात दयेचे कार्य आणि बंधुप्रेमाच्या कार्यांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. बंधुप्रेमाच्या कार्यांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. शेवटच्या न्यायाच्या दिवशी बंधुप्रेमाच्या आधारावरच परमेश्वर आपला न्याय करेल. म्हणून लहानपणापासूनच आपण बंधुप्रेमाचा अभ्यास केले पाहिजे. कुटुंबातच याची सुरुवात व्हायला पाहिजे. आई वडील आणि भाऊ बहिणीवर प्रेम करीत प्रेमाचा प्रथम धडा आपण प्राप्त केले पाहिजे. शाळेमध्ये, मित्रांमध्ये तसेच जीवनाच्या अन्य परिस्थितीमध्ये आपण प्रेमाचा आदर्श व्हायला पाहिजे. आपण प्रेमाचा आदर्श व्हायला पाहिजे. कळले मुलांनो? आता आपण बघूया शत्रुप्रेम बंधुप्रेमाच्या शिखर याबद्दल शिकूया. शत्रुप्रेम बंधुप्रेमाच्या शिखर. गोलगोथ्याच्या क्रूस मरणाद्वारे येशूने आपणास शत्रूवरील प्रेमाचे महान आदर्श दिले आहे. दुःख सहन करीत क्रूसावर टांगलेला येशूची टिंगल उडविली गेली, अपमान केल्या गेले. निर्दोष असून सुद्धा दोषी ठरविल्या गेलेल्या येशूने क्रूसावरून अशा प्रकारे प्रार्थना केली, बापा यांना क्षमा कर, कारण यांना ठाऊक नाही की हे काय करीत आहे. येशूने काय प्रार्थना केली क्रूसावरून? बापा यांना क्षमा कर, कारण यांना ठाऊक नाही की हे काय करीत आहे. हे आपण बघतो आहोत संत लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 23-34 मध्ये. येशूने आपल्या क्रूसावर चढवणाऱ्या लोकांकरिता प्रार्थना केली. येशूने वचन आणि कर्म प्रेमानेच उत्पन्न झाले होते. येशूचे वचन आणि कर्म प्रेमानेच उत्पन्न झाले होते. त्यांनी कोणालाही शत्रू मानले नाही. येशूला शत्रू समजून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या लोकांना सुद्धा येशूने प्रेम केले. येशूला शत्रू समजून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या लोकांवर सुद्धा येशूने प्रेम केले. आपल्या शत्रूवर प्रेम करीत येशूने आपणास हे प्रकट करून दिले की शत्रुप्रेम हाच बंधुप्रेमाचा शिखर आहे. जगाच्या इतिहासात त्या वेळेपर्यंत शत्रुप्रेमाचा धडा कोणीच शिकविला नव्हता. जगाच्या इतिहासामध्ये त्या वेळेपर्यंत शत्रुप्रेमाचा धडा कोणीच शिकविला नव्हता. आपले प्रभू येशू देवाने क्रूसावरून लोकांना क्षमा करीत त्यांच्यावर प्रेम प्रकट केले, त्यांच्यासाठी प्रार्थना केली, त्यांना क्षमा केली. कळले मुलांनो? तर आता आपण बघूया येशूच्या कडकडीचा उपदेश. येशूच्या कडकडीचा उपदेश याबद्दल आपण आता शिकूया. स्वतःवर
प्रेम करणाऱ्यावरच प्रेम करणे ही जगाची रीती आहे, परंतु आपला तारणारा आणि प्रभू ख्रिस्ताच्या कडकडीचा उपदेश ह्या विरुद्ध आहे. त्यांनी शिकविले की आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर आणि आपल्या वैऱ्यांवर द्वेष कर असे सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तुम्हा सांगतो, येशू म्हणतात, मी तुम्हा सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमच्या छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. हे आपण बघतो आहोत संत मत्तेय शुभवर्तमान अध्याय 5 43 आणि 44 मध्ये. येशू स्पष्टपणे सांगतात की आपण शत्रूवर प्रेम कसे करू शकतो. तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा, जे तुम्हाला श्राप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमची निर्भत्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, जे तुमच्या गालावर मारतो त्याच्या पुढे दुसराही कर, आणि जो तुझ्या अंगरखाही हिरावून घेतो त्याला तुझी बंडेही घेऊन जाण्यास विरोध करू नको. हे आपण बघतो आहोत संत लूक शुभवर्तमान अध्याय 6 27 ते 29 मध्ये. येशूद्वारा शिकवल्या गेलेल्या आदर्श प्रार्थनेचा महत्त्वपूर्ण भाव आहे, जशी आम्ही तुमच्या अपराधांची क्षमा केली तशीच तुम्ही आमच्या अपराधांची क्षमा करा. हे आपण बघतो आहोत मत्तेय शुभवर्तमान अध्याय 6 12 मध्ये. कळले मुलांनो? ही प्रार्थना देखील आम्हास हाच संदेश देते. ह्या प्रार्थनेचा अर्थ आहे की जर आपण इतरांना क्षमा केली नाही तर परमेश्वर आम्हाला देखील क्षमा करणार नाही. शत्रूवरील प्रेमाच्या महत्वाबद्दल ही बाब आपणास जाणीव करून देते. म्हणून वैऱ्यांना क्षमा करून त्यावर प्रेम करावे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करून शत्रूंना मित्र बनवून स्वीकारावे. शत्रूंना मित्र बनवून स्वीकारावे. पापात पडणे हे मानवीय स्वभाव आहे, परंतु क्षमा करणे हे दैविक स्वभाव आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांना क्षमा करतो तेव्हा आम्ही परमेश्वरीय स्वभावात सहभागी होतो. कळले मुलांनो? आता आपण शिकूया येशूद्वारा प्राप्त नवीन आज्ञा. येशूद्वारा प्राप्त नवीन आज्ञा. शेवटच्या वेळी येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि त्यास रुमालीने पुसले. प्रेम आणि नम्रतेचे सर्वात महान उदाहरण दिल्यानंतर येशूने आपल्या शिष्यास म्हटले, मी तुम्हाला एक उदाहरण दिले. हे आपण बघतो संत योहान शुभवर्तमान अध्याय 13-15 मध्ये. त्यानंतर येशूने त्यांना एक आज्ञा दिली. मी तुम्हास नवीन आज्ञा देतो की जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. तुमची एकमेकावर प्रीती असली पाहिजे. यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. हे वचन आपण बघतो आहोत संत योहान शुभवर्तमान अध्याय 13-34 आणि 35 मध्ये. सर्व आज्ञाच्या व्याख्या आणि स्पष्टीकरण देऊन येशू त्या सर्वांना प्रेम या एकाच आज्ञेत समाविष्ट केले. प्रेम या एकाच आज्ञेत समाविष्ट केले. येशू शिष्यांना आग्रह केले, जसे मी तुम्हावर प्रेम केले तसे तुम्ही एकमेकावर प्रेम करा. या प्रेमाला प्रकट करण्याचा मार्ग म्हणजे दयेचे कार्य होय. कळले मुलांनो? आपण एकमेकांवर दया दाखवली पाहिजे, म्हणजे आपण एक दुसऱ्यावर प्रेम केले पाहिजे. येशूचे प्रेमाचे काही
वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या प्रेमात स्वार्थ नाही. त्यांचे प्रेम दुसऱ्यांच्या सेवेत स्वतःला अर्पित करते आणि शत्रूंना देखील क्षमा करते. त्यांचे प्रेम निस्वार्थ आहे. ते त्यागपूर्ण प्रेम आहे. त्यांचे प्रेम सर्वांना परमेश्वराकडे घेऊन जातो. येशूच्या प्रेमाची ही वैशिष्ट्ये आपल्या प्रेमात देखील असायला पाहिजे. तेव्हा आपण वास्तविकपणे त्याचे शिष्य होतो. प्रेमात वाढण्यास आणि प्रेमात टिकून राहण्यास आपणास सक्षम व्हायला हवे आहे. जर आपण येशू प्रमाणे प्रेम करू शकलो तर या जगात आपण परमेश्वराचे राज्य अनुभव करू शकतो. जर आपण येशू प्रमाणे प्रेम करू शकलो तर या जगात आपण परमेश्वराचे राज्य अनुभव करू शकू. कळले मुलांनो? तर या अध्यायामध्ये प्रभू येशू आपल्याला प्रेमाबद्दल शिकविले आहे. शत्रूवर प्रेम करण्यासाठी, वैऱ्यांवर प्रेम करण्यासाठी प्रभू येशू आम्हाला शिकवतो आणि स्वतः आपल्या जीवनाद्वारे, आपल्या कर्माद्वारे प्रभू येशूने हे एक उदाहरण, एक आदर्श आपल्याला दिले आहे. कळले मुलांनो, आपण दयेचे 14 कार्य बघूया. दयेचे 14 कार्य. शरीरासंबंधी 7 दयेचे कार्य. शरीरासंबंधी 7 दयेचे कार्य. पहिला आहे भुकेल्यास अन्न देणे. दुसरा तहानलेल्यास पाणी देणे. तिसरा उघड्यास वस्त्र देणे. तिसरा आहे उघड्यास वस्त्र देणे. चौथा निराश्रितास आश्रय देणे. पाचवा आहे आजारी व बंदीवानास भेट देणे. सहावा दुर्बळ आणि निराश्रितांना मदत करणे. सहावा आहे दुर्बळ आणि निराश्रितांना मदत करणे. सातवा आहे मेलेल्यास पुरणे. मेलेल्यास पुरणे. 7 दयेचे कार्य आहे. आता आपण बघूया आत्म्यासंबंधित 7 दयेचे कार्य. आत्म्यासंबंधित 7 दयेचे कार्य. पहिला आहे अशिक्षितांना शिकविणे. दुसरा चुकलेल्यास बोध देणे. तिसरा आहे दुःखितांचे सांत्वना करणे. चौथा अपराध्यास सुधारणे. पाचवा आहे अन्याय करणाऱ्यास क्षमा करणे. सहावा आहे दुसऱ्यांच्या कमतरता सहनशीलतेने स्वीकारणे. सातवा आहे जीवित व मृतांसाठी देवाजवळ प्रार्थना करणे. तर हे 7 आत्म्यासंबंधी 7 दयेचे कार्य. तर असे 14 दयेचे कार्य दिले गेले आहेत. हे तुम्ही पाठांतर करा. कळले मुलांनो, आपल्या मार्गदर्शनासाठी आपण एक पवित्र वचन घेऊया. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्ही एकमेकाचे पाय धुतले पाहिजेत. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्ही एकमेकाचे पाय धुतले पाहिजेत. हे आपण बघतो आहोत संत योहान शुभवर्तमान अध्याय 14 वचन 13 मध्ये. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला एक गृहपाठ मी देते. ते म्हणजे येशूने आम्हास प्रेमाचे उदाहरण दिले. अशा 5 संतांची नावे शोधा ज्यांनी त्यास स्वीकार करून जीवन जगले. कोणता होमवर्क आहे तुमच्यासाठी? येशूने आम्हास प्रेमाचे उदाहरण दिले. अशा 5 संतांची नावे शोधा ज्यांनी
त्यास स्वीकार करून जीवन जगले. कळले मुलांना? तर आज आपण एक निर्णय घेऊया. मी रोज कमीत कमी दयेचे एक कार्य करीन. काय निर्णय घेऊया आपण? मी रोज कमीत कमी दयेचे एक कार्य करीन. कळले मुलांनो? तर या धड्यामध्ये 5 प्रश्न दिले गेलेले आहेत. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधून काढा आणि लिहा. आता आपण इथे आपला 12वा धडा सर्वोत्कृष्ट आज्ञा हा इथे समाप्त करतो आहोत. तर एक छोटीशी प्रार्थना करूया आणि आपल्या धर्मशिक्षणाची आपण समाप्ती करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुम्ही आपल्या जीवनाद्वारे प्रेमाचे चांगले उदाहरण आम्हाला शिकविले. जशी तुम्ही आम्हावर प्रीती केली तशा प्रकारेच आम्ही सुद्धा एक दुसऱ्यावर प्रेम करून प्रीती करून जीवन जगावे. याकरिता आम्हा सर्वांवर तुझी कृपा प्रदान कर. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. मुलांनो, सर्वांना जय येशू.